आवाज येतो ना? हा येतोय, आवाज येतोय. नमस्ते सगळ्या बांधवांना. मला आवाज येतोय ना? हा येतोय येतोय येतोय. मी आज येणार होतो आपल्या कार्यक्रमाला. आपले सगळे बंधू आले होते कार्यक्रमाला या म्हणण्यासाठी. पण तो आपल्या सगळ्या बांधवांना माहिती आहे की माझी तब्येत खराब आहे. आणि इकडं बैठका पण लावल्यात आंतरवालीला. सगळ्या जाती धर्माचे लोक इकडे येऊन भीती सुरू केल्यात. राज्यभरातले काय पक्ष असतील, काही आपल्या विचाराचे बांधव असतील, काही आपल्या विचाराचे नेते असतील, यांच्या माध्यमातून बैठका रात्रंदिवस इथं सुरू आहेत. आताच मी आपला फोन आला सगळ्या मला आता ट्रीटमेंट सुरू आहे. आता डॉक्टर सगळ्या अंगाच्या पट्ट्या लावल्यात पूर्ण शरीराला. ही पहिल्यांदाच उपचार बघितले मी. पाठीला पट्ट्या लावल्यात डॉक्टरांनी. ते नवीन काहीतरी उपचार केले त्यात चमका म्हणजे अंगाने. परंतु याच कारणानं मला नाही येता आलं. मी खरं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की आपल्या बांधवांना खूप आग्रह केला होता, परंतु मी तुमच्या माझ्या आपल्या गरिबांच्या न्यायासाठी लढतोय. ही नाराज होऊ नका. आपल्याला संघर्ष करायचा आहे, जिंकायचंय आणि परिवर्तन करायचंय. आपण एक जीवन बळानं सगळे राहू. ही माझी सगळ्या बांधवांना मनापासून विनंती आहे. आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं, एक विचारानं राहायचंय. आपल्यात कसले वाद आपल्याला होऊ द्यायचे नाही, कारण आपल्याला परिवर्तन म्हणजे त्याशिवाय मुस्लिम असन, मराठा असन, दलित बांधव असत, आपल्याला बारा बलुतेदारांना न्याय नाही मिळणार. माझी आपल्या या परिषदेच्या, तुमच्या बांधवांच्या परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे की आता वेळ आली बदल करण्याची, वेळ आली सत्ता परिवर्तनाची. सावध व्हा. आपल्याला अशी लाट गरिबाची कधीच येणार नाही. जी 75 वर्षात गरिबांची लाट आली नाही, ती गरिबांची लाट आलेली. आणि मुस्लिम असेल, मराठा असेल, दलित असेल, आपले सगळ्यांचे दुःख सारखे आहेत. समस्या पण आपल्या सगळ्या सारख्या. आपण समस्यासाठी संघर्ष करतोय माय बापा. ही विनंती माझी सगळ्यांना की आता आपल्यात आपल्याला शक्ती व्हायला न घालता आपल्यावरती आपल्याला त्रास देणारे, आपले प्रश्न न सोडवणारे लोकांच्या विरुद्ध आपल्याला संघर्ष करायचा म्हणजे करायचा, आणि तो संघर्ष जिंकायचा सुद्धा. आता जास्त वेळ जर बोललो तर माझं परत तोंड आपले माहिती माझी शरीराची सिद्धता आहे. परंतु मुस्लिम असेल, मोठा असेल, सगळ्या जाती धर्माचे लोक असतील, शेतकरी असतील, यांना न्याय दिल्याशिवाय मी हटणार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला, आणि तो तुम्हाला दिलेला शब्द मी खरा करून दाखवीन. थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा. यानंतर आरक्षण संघर्ष समिती लातूरचे सन्माननीय आमचे समन्वयक मुजीबभाई सौदागर